श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1886व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी मंगळवार दिनांक 24 जून 2025 उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/2/1995 बैठक क्रमांक 181 श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे। अहमदनगर दिनांक 6/10/1994 अनुक्रम क्रमांक 128। पुढील प्रश्न आहे, मला शिवदर्शन होईल का? परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की पुष्कळ लोक त्यांच्या मर्जीने परस्पर ठरवून स्वतः शिवोपासना करतात। आयुष्यभर ही उपासना केल्यानंतर जेव्हा काही प्राप्त होत नाही तेव्हा हे लोक आमच्या दर्शनाला येऊन हा प्रश्न विचारतात। तेव्हा मी त्यांना खुलासा करतो की ह्या जन्मात तुम्हाला इतक्या वर्षानंतर दर्शनाची इच्छा झाली हे चांगले लक्षण आहे, परंतु ईश्वर दर्शन होणे इतके सोपे काम नाही, ते फार अवघड काम आहे। ह्या जन्मात दर्शनाची इच्छा होणे नंतर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर पुढील कोणत्या तरी मनुष्य जन्मात तरी दर्शन होईल। आताशी तर तुमची सुरुवात आहे। तसे म्हटले तर मनुष्य संसारात करतो तरी काय? खातो, झोपतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून तीच प्रवृत्ती करीत जगतो। ह्याला जगणे म्हणावे का? जनावरही खातात व जगतात, मग ह्या दोघांच्या जगण्यात फरक तो काय? आतापर्यंत दर्शनाची इच्छा झाली नाही, ती आता झाली। जेव्हा भावना आली याचा अर्थ मागील क्षणापर्यंत पशुवृत्ती होती, कारण पशुला अशी इच्छा होत नाही। आता ही इच्छा झाली याचा अर्थ आता खऱ्या अर्थाने मनुष्य जीवनाला सुरुवात झाली समजावे। जनावर व मनुष्य यामध्ये फक्त 2-3 गोष्टींचा फरक आहे। मनुष्याला मन, बुद्धी व स्मृती दिलेली आहे, जनावराला या गोष्टी दिलेल्या नाहीत। मनुष्याला स्मृती देऊनही त्याचा उपयोग तो केव्हा करतो? तुम्हाला ईश्वर दर्शनाची स्मृती आठवण केव्हा झाली? आज आली याचा अर्थ स्मृतीचा उपयोग आजपासून करायला सुरुवात झाली असे समजावे। ह्या जन्मात तुम्हाला शिवदर्शन होणे शक्य नाही, ते अतिशय अवघड काम आहे। तुम्ही स्वतः शिवस्वरूपी झाल्याशिवाय दर्शन होणे शक्य नाही। त्यासाठी तुम्ही त्या रूपाशी, तत्वाशी एकरूप होणं आवश्यक आहे। परंतु तुम्ही तर अजून अंगावर पॅन्ट व बुशर्ट घातलेले आहात, तुमच्यात काहीच बदल झालेला नाही। मला 6 वर्षे वाट पाहावी लागली व 7व्या वर्षी दर्शन झाले। तुम्हाला इच्छा केव्हा झाली? 2-3 मुले झाल्यानंतर, उतार वयात होय। एकतर साक्षात्कारी गुरुची भेट लवकर होत नाही, ज्या अर्थी तुम्हाला ही भेट झाली त्या अर्थी तुमच्या अनेक मागचे जन्माचे पुण्य फळाला आले समजावे। ही भेट अनेक जन्माचे सार्थक आहे। आता तुम्ही या ठिकाणी स्थिर होणे आवश्यक आहे। त्यानंतर चौकशी केली तर मी सांगतो की त्याने आतापर्यंत केलेले देवाचे नामस्मरण कधीही वाया जात नाही, त्याचे योग्य वेळी योग्य फळ मिळतेच। मी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आतापासून तुम्ही वागायला लागा व जीवन सार्थकी लावा। श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/2/1995 बैठक क्रमांक 181 श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे। दिनांक 6/11/1994 अनुक्रम क्रमांक 129 अहमदनगर। पुढील प्रश्न आहे, संकटातून कसे वाचावे? परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की ग्रहमानाप्रमाणे किंवा तुमच्या पूर्वकर्मानुसार तुमच्यावर संकट येणारच, हे कोणीही थांबवू शकणार नाही, हे आम्हाला अगोदर लक्षात येते। अशा भक्तांना मी सावध करतो व जपून वागण्यास सांगतो। अगोदरपासून सावध केल्यामुळे व्यक्तीची मानसिक तयारी झालेली असते, म्हणून तो सहन करू शकतो।
अशा व्यक्तीने सूचना मिळाल्याबरोबर देवाशी व गुरुचरणाशी अति नम्र व्हायला पाहिजे. तुम्ही तपश्चर्या करून तुमची शक्ती वाढवू शकणार नाही व देवाला प्रसन्न करून घेऊ शकणार नाही. तुमच्या श्रद्धेमुळे व नम्र भावामुळे देवाला दया येते, म्हणून तो आमच्यासारख्या माध्यमामार्फत तुमच्यावर कृपा करतो. आतापर्यंत अनेक लोकांना जीवावरच्या संकटातून वाचवले आहे. हीच शक्ती वाचवते. तुम्हाला जे अनुभव आले असतील त्याची कायम आठवण ठेवा व श्रद्धा टिकवा. तुमची ह्या चरणाजवळ श्रद्धा न टिकणे ही तुमच्या आयुष्यातील खूप मोठी चूक आहे. या चरणाजवळ येऊन परत जाणे हे ज्याच्या त्याच्या स्वेच्छा प्रारब्धाने घडते. या गोष्टीला ते स्वतःच कारणीभूत असतात. पुढील प्रश्न आहे, प्रारब्ध म्हणजे काय? परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की मनुष्याला प्रारब्धाशिवाय जगताच येत नाही. प्रारब्ध हे तुमच्या पूर्व कर्मानुसार निर्माण होते. प्रारब्धाचे एकूण 3 प्रकार आहेत: स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध. काही वेळा मनुष्य ह्या चरणाजवळून लांब जातो. इतरांनी सांगितले म्हणून तो अशा वेळेला स्वतःचे हित लक्षात घेत नाही, परंतु इतरांनी जे सांगितले असेल ते प्रमाण मानून हे चरण सोडून जातो. ह्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. याप्रमाणेच स्वेच्छा प्रारब्ध व अनिच्छा प्रारब्ध आहे. जर अंतःकरणात इच्छा असेल तर अनिच्छा व परेच्छा प्रारब्धावर मात करता येते. काही वेळा सामान्य भक्तांना या गोष्टी लक्षात येत नाहीत. पुढील प्रश्न आहे, चमत्काराने सोने काढता येते का? परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की परमार्थामध्ये चमत्काराला स्थान नाही. निर्मिती भगवंतांनी स्वतःजवळ ठेवलेली आहे. पृथ्वी तलावर कोणालाही वस्तू निर्माण करता येत नाही, परंतु अगोदर निर्माण झालेल्या वस्तूमध्ये बदल करता येतो. जर कोणाही व्यक्तीला चमत्काराने सोने काढता आले असते तर सरकारने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असते व सांगितले असते की अगोदर तिजोरी तुडुंब भरेपर्यंत चमत्कार करून सोने काढून द्या. परंतु कोणालाही सोने निर्माण करता येत नाही. चमत्कार दाखवणारे लोक जे हवेतून वस्तू काढून दाखवतात हे सर्व हात चलाकीचे खेळ आहेत. प्रत्येक जादूचे खेळ करणारे ह्याप्रमाणे हात चलाकी करून दाखवतात. जर तुमच्या मालकीच्या जागेत उकरताना सोने म्हणा किंवा काही मौल्यवान वस्तू सापडली तर ते तुम्हाला स्वतःचे म्हणून ठेवून घेता येत नाही. त्यावर सरकारचा अधिकार असतो. भगवंतांनी मानवाला जन्मासोबत मन व बुद्धी दिलेली आहे. मानवाला बुद्धीचा उपयोग करून सर्व गोष्टी प्राप्त करता येतात. त्याने चमत्काराची अपेक्षा धरू नये. जे लोक अज्ञानी असतात तेच चमत्काराची अपेक्षा धरतात. देवांनी चमत्कार करण्याची शक्ती मानवाला दिलेली नाही. कोणीही चमत्कारावर विश्वास ठेवू नका. सत्य काय आहे हे शोधा व नेहमी सत्याची कास धरा. पुढील प्रश्न आहे, वैराग्य म्हणजे काय? या प्रश्नाचा खुलासा परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून केला आहे. त्याचे पठण पुढील भागात करूया. आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.